एक ऐतिहासिक घड़ी के गवाह बन रहे हैं। इस वक्त हम रायसीना रोड पे हैं। दिल्ली की जो ल्यूटेंस दिल्ली मानी जाती है, दिल्ली की सत्ता के केंद्र वहाँ पे हैं। ये सड़क संसद की तरफ जाती है, ऐसी तमाम सड़कें संसद की तरफ जाती है और आप देख रहे हैं ऐसी हर सड़क पे युवा, विद्यार्थी, बेरोजगार सब आके भरे हुए हैं। लोग पूछ रहे हैं जी वो पार्लियामेंट मार्च का क्या हुआ? अरे मार्च तो थोड़े लोग करते हैं, इतने लोग आए हैं, मैं समझता हूँ लाख से ज़्यादा लोग देश के कोने कोने से आए हैं कि जो मार्च होना था वो पहले रैली बन गई, फिर रैली का रेला हो गया। अब तो मुझे लगता है वो रेला मेले में बदल गया है। ये मेला हो गया है चारों तरफ और ऑक्यूपाई कर लिया है। जैसे अमेरिका में ऑक्यूपाई वॉल स्ट्रीट हुआ था ना, वैसे युवा बेरोजगारों ने दिल्ली की सत्ता के केंद्र को आज ऑक्यूपाई कर लिया है। 50 साल के बाद देश में शिक्षा और बेरोजगारी के सवाल पे युवा सड़क पे आए। युवाओं ने फिर याद दिलाया है संसद का रास्ता सड़क से होके जाता है। खुद आए हैं, बिना किसी के बुलाए, बिना किसी के एक पैसा दिए, बिना किसी के फोन किए आए हैं। इतना गहरा असंतोष, ये असंतोष, ये ऊर्जा, ये आकांक्षा अब व्यवस्था बदलने की ऊर्जा में लगनी चाहिए। अब जिम्मेवारी है कि अब ये सिर्फ एक व्यक्ति के इस्तीफे का मामला नहीं है, अब ये व्यवस्था परिवर्तन का मामला है। वो एजुकेशन सिस्टम जो शिक्षा नहीं देता, वो इकोनॉमिक सिस्टम जो रोजगार नहीं देता, वो पॉलिटिकल सिस्टम जो जवाब नहीं देता, अब उन्हें बदलने की हुंकार है। अद्भुत क्षण है, आप सब देखिए। आपण बघितलं योगेंद्र यादव यांनी या संपूर्ण आंदोलनाचं विश्लेषण केलेलं आहे। ही सगळी ऊर्जा आता व्यवस्था बदलण्याच्या कामी आली पाहिजे। संपूर्ण देशभरातून तरुणाई दिल्लीमध्ये आलेली आहे आणि तिन्ही दिल्ली एकवटलेली आहे आणि ही जी ऊर्जा आहे, हे जे आंदोलन आहे, सरकार बदलण्यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे असं ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी म्हटलेलं आहे। खासदार प्रियंका गांधी यांनी देखील ही दडपशाही का, आमच्या मुलांना तुम्ही का मारताय असा सवाल उपस्थित केलाय। बघा आंदोलक आता एनटीएच्या ऑफिसमध्ये घुसलेले आहेत, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिसमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते घुसलेले आहेत। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। आंदोलक एनटीएच्या कार्यालयात घुसलेले आहेत। सगळी तरुणाई संतप्त झालेली आणि एकवटलेली आहे। सगळ्यांना फक्त केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय। मात्र सरकार काही झुकायला तयार नाही, सरकार काही एक पाऊल मागे यायला तयार नाही। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलंय, दुसरीकडे दीपकेंना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामुळे या आंदोलनाची धुरा इथून पुढे कोण नेतृत्व करणार हा देखील एक प्रश्न आहे, कारण स्पोकपर्सन जरी असले तरी सगळ्यांचं लक्ष हे दीपकेंकडे लागलेलं आहे। सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून कधी सोडतायत आणि पुन्हा एकदा त्यांना जाहीररित्या आंदोलकांसोबत कधी संवाद साधायला मिळतोय याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। आम्हाला 2 तास वाट पाहायला लावली आणि केवळ 10 मिनिटं दिली असं सीजेपीच्या आंदोलकांचं म्हणणं आहे। सीजेपीचं एक शिष्टमंडळ जेपी नड्डांना भेटायला गेलं होतं। जेपी नड्डांसमोर आम्ही आमच्या मागण्या मांडल्या असं सौरभ दास यांनी सांगितलेलं आहे। सीजेपीचा संसदेवर मोर्चा आहे, आपण आंदोलन चिघळल्याचं बघतोय। मात्र सरकार आणि सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये कुठलाही संवाद होत नाही। तोडगा काढण्याची इच्छाशक्ती मात्र केंद्राकडे कुठलीही दिसत नाही। कुठलंही एक पाऊल मागे यायला सरकार तयार नाही। सरकार जर एक पाऊल मागे आलं नाही तर पुढे या आंदोलनाचं भवितव्य काय असेल, या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असेल, कारण हे आंदोलन शांत होण्याचं काही नाव घेत नाही। आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरू शकतोय, कारण सगळ्यात मोठं आंदोलन अशा पद्धतीनं सरकारकडून हाताळलं जात आहे। बघा पुन्हा आता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आंदोलकांवर फोडलेल्या आहेत। दिल्लीतलं वातावरण चिघळत चाललेलं आहे। पोलीस देखील आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा एकदा फोडल्या जात आहेत। खरं ते विद्यार्थी हे सामान्य घरातले हे आलेले मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, कोणी गुंड नाही आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं असा प्रतिकार करण्यात येतोय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात येत आहेत। त्यामुळे देशाचा विद्यार्थी सध्या हे सगळं पाहतोय।